अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी आशाताईंसोबतचा एक खास फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। माधुरी दीक्षित यांनी नेमकं काय म्हटलंय तर एका युगाचा अंत झालाय, आपल्या आयुष्यात भावना, त्यांचं संगीत सदैव जिवंत राहील। आशाताईंनी त्यांच्या आवाजातून आपल्याला दिलेल्या असंख्य आठवणींचे आज आपण स्मरण करत आहोत। तर अभिनेता शाहरुख खान यांना आशाताईंसोबतचा एक खास फोटो शेअर करत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। त्यांना नेमकं काय म्हटलंय तर आशाताईंच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे। त्यांचा आवाज भारतीय चित्रपटसृष्टीचा एक मुख्य आधारस्तंभ राहिलाय। येणारी अनेक शतकं त्यांचा हा आवाज संपूर्ण जगात गुंजत राहील। अशी प्रतिभा अनेक पिढ्यांच्या पलीकडे जिवंत राहते। आशाताईंनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं आणि मनापासून आशीर्वाद दिले। त्यांची उणीव मला नेहमीच भासत राहील। त्यांच्या जाण्यानं संगीतातील एका सुवर्ण युगाचा अंत झालाय। अभिनेता सुबोध भावे यांनी आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। सुबोध भावे यांनी नेमकं काय म्हटलंय तर इतक्या जिवंत माणसाला आणि कलाकाराला श्रद्धांजली कशी द्यायची आशाताई? गेली अनेक वर्ष तुम्ही तुमच्या आवाजानं अनेकांना सावरलं, घडवलं आणि पुढील कित्येक वर्षही तसंच होईल। हा पराकोटीच्या आनंदाचा निर्मळ झरा आम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार नाही, पण त्याचे तुषार आम्हाला स्वरांनी चिंब करत राहतील। इतक्या जिवंत माणसाला आणि कलाकाराला श्रद्धांजली कशी वाहायची असं सुबोध भावे यांनी पोस्ट केली आहे। अभिनेता संजय दत्त यांनी एक पोस्ट करत आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। संजय दत्त यांनी नेमकं काय लिहिलंय तर आशाजींच्या निधनाची बातमी ऐकून मनाला अत्यंत दुःख झालं। त्यांचा आवाज केवळ संगीत नव्हतं तर ती एक भावना होती, आठवण आणि जादू होती जी कायम जिवंत राहील। मला त्यांच्यासोबत गाणं गाण्याचं आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्याचं भाग्य लाभलं। भारतीय संगीताचं हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो। तर सचिन तेंडुलकर यांनीही पोस्ट करत श्रद्धांजली वाहिलेली आहे। भारत आणि जगभरातील संगीत प्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखाचा आहे। आमच्यासाठी आशाताई म्हणजे आमचं कुटुंबच होत्या। आज आम्हाला जे दुःख होतंय ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतायत, अशी एक पोस्ट सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी केली। एका क्षणी मन सुन्न होतं तर दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपल्याला दिलेल्या अगणित सुरावलींमध्ये हरवून जातं। असं वाटतंय की काळ जणू थांबला आहे, तरीही त्यांच्या अजरामर गाण्यांच्या माध्यमातून त्या सदैव आपल्या स्मरणात राहतील। ताई, आमचं आयुष्य प्रेम, शालीनता आणि अविस्मरणीय संगीतानं भरून टाकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।